चेन्नई एक्सप्रेस पकडण्यासाठी पत्या रेल्वे स्टेशनला पोहोचला. या पिवळ्या बोर्डवर स्टेशनचे नाव प्रत्येक वेळेस चेंज होते हे पत्याला यावेळी दिसले. रिझर्वेशन कन्फर्म नसल्यामुळे पत्या टीसीला शोधू लागला, जेणेकरून पत्या त्यांच्याकडून तिकीट कन्फर्म करून घेईल. डब्याच्या जवळ जाता पत्याच्या लक्षात आले की सदर स्टेशनवर रूळच नाही. वही प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन नसून ट्रॅक्टरची ट्रॉली आहे, जिला रबराचे टायर आहेत. डब्यात चढल्यावर पत्याच्या लक्षात आले की ट्रेन ही पूर्ण खाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व प्लॅटफॉर्म क्रमांक 2 या दोघांवरील स्टेशनची नावे ही साम्य नाहीत. हे बघून पत्या चक्रावला. डीडीएलजी सारखी एखादी काजल फलाटावर जर राहिली असेल तर तिचा हात पकडून तिला डब्यात घेण्याची संधी पत्या शोधत होता. वंदे भारत एक्सप्रेसच्या जमान्यात आजही पिक्चरमध्ये कोळशाचे इंजिन वापरले जात आहेत. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन शासनाने विशेष अधिवेशन बोलावून इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हसाठी निधी मंजूर करून द्यावा अशा मागणीचा ट्विट पत्याने केला. ज्यांच्याकडे वेटिंगचे तिकीट आहे त्यांना स्लीपरच्या डब्यात प्रवास करता येणार नाही. या रेल्वे विभागाच्या नव्या नियमामुळे वेटिंग तिकीट असलेल्या पत्याला टीसीने